हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। उन्हाळ्यामध्ये खूप सारी फळे येत असतात, तर याच फळांचा वापर करून अगदी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी फ्रूट कस्टर्डची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे। खूप सोपी रेसिपी, क्रीमी, डिलिशियस आणि यम्मी असणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आता मी 10 ते 15 काजू घेतलेत आणि आता ते मी या पॅन मध्ये घालते आणि आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिट याला लो फ्लेमवर आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे। इथे ड्राय फ्रूट्स तुम्ही कच्चे घालण्यापेक्षा याप्रमाणे जर तुम्ही याला ड्राय रोस्ट करून घातले तर याचा क्रंचीनेस खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि खाताना हे खूप छान आपल्याला क्रंची लागतात। अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। याला आपल्याला जास्त गोल्डन स्पॉट येईपर्यंत भाजायचं नाहीये, फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण याला एका डिश मध्ये काढून ठेवणार आहोत। त्यानंतर 10 ते 15 बदाम घेतलेत मी आणि तेही आपल्याला याचप्रमाणे 2 ते 3 मिनिट याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। आता बदामही आपल्याला याच डिश मध्ये काढून ठेवायचे आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला आपण आता कट करून घ्यायचं आहे। आता हे कट केलेले ड्रायफ्रुट्स आपण साईडला ठेवून देऊ। त्यानंतर 1 लिटर मी इथे घरातलेच गाईचे दूध घेतलेले आहे आणि हे तापवलेले दूध आहे। त्यानंतर मी एक कढई घेतली आहे आणि आता ह्या कढईमध्ये मी हे दूध घालून घेत आहे। त्यानंतर एका बाउल मध्ये मी 4 टेबलस्पून एवढी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेते आहे आणि त्यानंतर कढईतले थोडे दूध आपण या कस्टर्ड पावडर मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता तयार कस्टर्ड मिल्कचे बाउल आपण साईडला ठेवून देऊ आणि दूध असलेली कढई आपण गॅसवर ठेवू तापवण्यासाठी। आता हे दूध आपण गॅसवर ठेवलेले आहे तापवण्यासाठी। आता यामध्ये मी घालत आहे अर्धा कप साखर आणि वजनी प्रमाणामध्ये ही 100 ग्रॅम साखर आहे। इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, पण 1 लिटर दुधासाठी अर्धा कप साखर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। दुधाला उकळी यायला लागली आहे। आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर कस्टर्ड पावडर मिक्स केलेले दूध घ्यायचे आणि त्याला याप्रमाणे हलवून घ्यायचे अगोदर आणि त्यानंतर हे थोडे थोडे दूध आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहे आणि याला कंटिन्यू हलवत राहायचे आहे, जेणेकरून हे तळाला लागणार नाही किंवा यामध्ये गुठळेही बनणार नाहीत। त्यानंतर 3 ते 4 मिनिट याला आपल्याला लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये याला आपल्याला हलवतही राहायचं आहे, जेणेकरून हे तळाशी लागणार नाही। हे बघा, 3-4 मिनिट शिजल्यानंतर याप्रमाणे थोडेसे मिश्रण आपले घट्ट होते आणि चमच्यावर घेतल्यावर याप्रमाणे चमच्यावर कोटिंग आले पाहिजे। याप्रमाणे कोटिंग आले की समजायचं आपले मिश्रण तयार आहे। आपल्याला याला जास्त घट्ट करायचं नाहीये। आता आपल्याला याला गॅस बंद करायचा आहे आणि रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आणखी थोडेसे थिक झालेले आहे। त्यानंतर मी एक काचेचे बाउल घेतले आहे आणि त्यावर एक गाळणी ठेवली आहे आणि आता हे कस्टर्ड मिल्क आपल्याला या गाळणीमधून गाळून घ्यायचे आहे। यामध्ये जर काही लम्स असतील किंवा या दुधाला साय आली असेल तर ती गाळून घेतल्याने निघून जाईल। याप्रमाणे मी हे कस्टर्ड मिल्क गाळून घेतले आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि हे आपल्याला फ्रीज मध्ये कमीत कमी 2 ते 3 तासासाठी थंड करून घ्यायचं आहे। याप्रमाणे मी थंड करून घेतले आहे। 3 तास थंड झाल्यानंतर हा आपला कस्टर्ड मिल्कचा बेस तयार आहे सर्व करण्यासाठी आणि हा बेस तुम्ही तयार करून कमीत कमी फ्रीज मध्ये 2 ते 3 दिवस याला स्टोअर करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला फ्रूट कस्टर्ड खायचे असेल त्यावेळेस फक्त फ्रूट्स कट करायचे, यामध्ये मिक्स करायचं आणि थंडगार फ्रूट कस्टर्डचा आनंद तुम्ही घेऊ शकता। इथे खूप महत्त्वाची टिप आहे की तुम्ही ज्यावेळी फ्रूट कस्टर्ड सर्व करणार असाल अगदी त्याच वेळी यामध्ये फ्रूट्स मिक्स करायचे आहे। अगोदर फ्रूट्स मिक्स करून ठेवायचे नाहीये। इथे मी फ्रूट्स कट करून घेतले आहेत आणि त्यामध्ये मी एक सफरचंद याप्रमाणे साली सकटच चिरून घेतले आहे। एक आंबा घेतला आहे आणि त्याचा मी याप्रमाणे तुकडे करून घेतले आहेत। त्यानंतर 2 चिक्कू घेतले आहे, त्याचे पण मी साल आणि बिया काढून याप्रमाणे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। त्यानंतर खरबूजचे मी याप्रमाणे राऊंड मध्ये तुकडे करून घेतले आहेत, दिसायला छान दिसतात। त्यानंतर हिरवे द्राक्ष याप्रमाणे मी उभे कट करून घेतले आहेत आणि काळे द्राक्ष याप्रमाणे आडवे कट करून घेतले आहेत। त्यानंतर एका डाळिंबाचे मी इथे दाणे काढून घेतले आहेत आणि भाजून कट करून घेतलेले काजू बदामचे तुकडे देखील आहेत। आता आपण हे फ्रूट्स थंड केलेल्या कस्टर्ड मिल्क मध्ये घालायचे आहे। सगळ्यात अगोदर मी घातले सफरचंद, त्यानंतर हिरवी द्राक्ष घातलीत, त्यानंतर आंब्याच्या फोडी घातल्यात, त्यानंतर इथे मी खरबूजचे तुकडे घातलेत, त्यानंतर चिक्कूचे तुकडे घातलेत,
आणि त्यानंतर इथे मी काळे द्राक्ष घातलेत। आणि त्यानंतर आता शेवटी आपण यामध्ये डाळिंबाचे दाणे घालणार आहोत आणि शेवटी काजू बदामचे तुकडे। ड्रायफ्रुट्स घालणे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुमच्याकडे नसेल, तुम्हाला नसेल घालायचे तरी देखील चालणार आहे आणि फ्रूट्सही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता। आता मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान एकदम क्रीमी आणि डिलिशियस असे आपले फ्रूट कस्टर्ड तयार झाले आहे। तयार आहे आपले थंडगार असे फ्रूट कस्टर्ड घरच्या घरी। चला आता आपण याला सर्व करूया। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा सोप्या रेसिपीज यापुढेही तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।